धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रात पीटीसी 1,55,00,000 रुपयांच्या शासकीय निधीचा वडाव्य अपहार उघडकीस आला आहे। या प्रकरणी शहर पोलिसांनी 4 लोकसेवकांना बेड्यात ठोकले आहेत। या खळबळजनक घोटाळ्याची माहिती पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिली। डिसेंबर 2024 ते एप्रिल 2026 दरम्यान आरोपी कनिष्ठ श्रेणी लिपिक मनोज गिर बुवा, जगदीश सोनवणे, असई नरेश गिर गोसावी व पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोज खोंडे यांनी संगनमत केलं। वेतनात कोणतीही बेसिक एरियाज देय नसताना ऑनलाईन सेवार्थ प्रणालीत परस्पर वाढ करून तब्बल 1,55,00,000 रुपये स्वतःच्या बँक खात्यात वळवले आणि या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच 1 जुलै रोजी रात्री 4 अटक करण्यात आली। शासनाचा विश्वासघात केला। शासकीय तिजोरीवर डल्ला टाकणाऱ्या या टोळीचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक विश्वजित जाधव करत आहेत। एमडीटीव्ही न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे, धुळे। काल रात्री गुन्हा दाखल केलेली आहे। गुन्ह्याचा प्रकार असा आहे की धुळेमध्ये जे पोलीस ट्रेनिंग कॉलेज पीटीसी जे म्हणतो, त्या पीटीसी मध्ये डिसेंबर 2024 पासून एप्रिल 2026 पर्यंत 4 आरोपी कनिष्ठ श्रेणी लिपिक मनोज गिर बुवा, कनिष्ठ श्रेणी लिपिक जगदीश सोनवणे, पोलीस एएसआई नरेश गिर गोसावी, पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोज खोंडे, हे 4 जे तिथे पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळेमध्ये नेमणूक होते, ते 4 लोकांनी संगमत करून हा कालावधी मध्ये शासनाचा विश्वासघात आणि फसवणूक करून एकूण 1,55,00,000 असा अपहार केलेली आहे। असा कंप्लेंट जे आहे काल धुळे शहर पोलीस स्टेशन मध्ये दाखल केलेली आहे। त्याप्रमाणे काल रात्री हे 4 आरोपीला अटक करण्यात आली आणि आजच्या तारखेला हा जे गुन्हा आहे ते आम्ही आर्थिक गुन्हे शाखा धुळे पोलीस अंतर्गत वर्ग केलेली आहे आणि येणार कालावधीला ते तपास करून ते लवकर तसा आम्ही चार्जशीट जे आहे ते फाईल करणार आहे।